लक्षवेधी श्रीमती मंदा क्रमांक म्हात्रे. 2. छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, जवळजवळ मुंबईची गर्दी कमी करण्यासाठी नवी मुंबई उभी केली. या नवी मुंबई उभी राहताना भूमिपुत्रांनी जो 50 ते 60 वर्षापूर्वी आपल्या पिकत्या जमिनी सरकारला, सिडकोला आणि MIDCला दिल्या. आज आम्हाला जवळजवळ 60-70 वर्ष झालेल्या राहत्या घरांना नोटिसे आलेल्या आहेत. नोटिशींसाठी पालिकेने उत्तर दिलेलं आहे. उत्तर बरोबर आहे की त्यांनी उत्तरामध्ये दिलेलं आहे की आम्हाला नोटीस आलेल्या आहेत, त्यामुळे आम्ही व्हेरीफाय करतोय लोकांची घरं आहेत की नाही. पण माझं आपल्याला आयुक्त साहेब पण आज इथे उपस्थित आहेत, म्हणजे एक सांगणे आहे की अधिकाऱ्यांवर पण आपण नोटिसी काढल्यात की, पण अधिकारी तुम्हाला सांगते जे पूर्वीचे अधिकारी आहेत ते गेलेले आहेत. आताच्या अधिकाऱ्यांना जर आपण सांगितलं नोटीस काढलं तर ते बरोबर वाटत नाही. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की माननीय मुख्यमंत्री 2014 माझ्या लक्षवेधीला त्यांनी उत्तर दिलं होतं की 2015 नंतरची जी घरं आहेत ती कायमस्वरूपी करण्यात येतील. पण आज 2026 सुरू आहे आणि पुन्हा त्याच टांगत्या नोटिसी आमच्या भूमिपुत्रांवर आहेत. ज्या भूमिपुत्रांनी तुम्हाला जमिनी दिले, विमानतळासारखा मोठा प्रकल्प उभा राहिला, MIDC झाली, त्या भूमिपुत्रांना 50-50, 60-60 वर्ष झालेल्या घरांना आज सरकार नोटिसी देतं. माझं सरकारला एक पहिला प्रश्न आहे की आपण गोर गरीब लोकांना पुनर्वसन करतो, त्यांना घरं देतो, त्यांच्यासाठी इमारती उभ्या करतो, तर ही जी प्रकल्पग्रस्त आणि अल्प दरातल्या उत्पन्नातील माथाडी मापाड्यांची जी घरं आहेत, छोटी छोटी कुटुंब वाढल्यामुळे त्यांनी एक माळा वाढवलेला आहे, या लोकांचं पण पुनर्वसन झालं पाहिजे जसं आपण गोरगरिबांचं करतो. तर आमच्या इथे पुनर्वसनाचे आता पंकज भोईरजी आहेत, त्यांचे अधिकारी त्या दिवशी येऊन गेले. आम्ही त्यांचं गरिबांचं पुनर्वसन करतो, तर या भूमिपुत्रांच्यासाठी काही एखादा प्रकल्प महाराष्ट्र शासन काही राबवणार आहेत का? त्यांच्यासाठी काय अल्पदरामध्ये घरं उपलब्ध करून देणार आहेत का? जोपर्यंत तुम्ही घरं उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत हे अनधिकृत बांधकाम हे वाढतच राहणार. आणि ह्याला खऱ्या अर्थाने चूक आहे सिडकोची. सिडकोनी 12.5% भूखंड वेळेत दिले असते तर लोकांनी अनधिकृत बांधकामं बांधत गेली नसती. माझा प्रश्न एवढंच आहे मंत्री महोदय की आपण आमच्यासाठी प्रकल्पग्रस्तांसाठी एखादी योजना आणावी. दुसरी गोष्ट आहे की या ज्या नोटीस आल्या आहेत त्यांना स्थगिती देण्यात यावी. आणि जे कोणी ह्या नोटिसी पाठवण्याचं कोण माणूस आहे, कोण हे करतं, कोण 10 वेळा कोर्टात जातो, त्यांचं मनामध्ये काय, लोकांच्यामध्ये आज भीती आणि संभ्रमाचं वातावरण आहे. तर या नोटिसींना स्थगिती देण्यात यावी आणि पालिकेने चांगले वकील देऊन या केस लढून आम्हाला दिलासा द्यावा प्रकल्पग्रस्तांना. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सदस्य माननीय मंदाताईंनी ही त्यांच्या भागातली जी समस्या मांडली अध्यक्ष महोदय, त्याच्यावर जनहित याचिका दाखल झाली होती 2022ला अनाधिकृत बांधकामांची. आणि त्याच्यावर ती जेव्हा न्यायालयाने निकाली काढली 2025ला 27/3/2025ला, तर त्याच्यामध्ये न्यायालयाने असे निर्देश दिले की ह्या सगळ्याचं सर्वेक्षण करावं, त्यांना नोटिसा द्याव्यात, नोटीसनंतर त्यांना सुनावणीची संधी द्यावी, त्याच्यामध्ये त्यांच्या जर बांधकामं तुम्ही हे करू शकला, नियमित करू शकला तर ती नियमित करावी आणि त्याच्यानंतर मग डिमॉलिशनची जी प्रक्रिया आहे ती करावी. या पद्धतीने आपण या नोटीस सर्व केल्यात अध्यक्ष महोदय. पण मी या आपल्या माध्यमातनं हे सांगू इच्छिते की आता ह्या ज्या नोटीस त्यांना दिलेल्या आहेत या सर्व लोकांना, तर त्या लोकांना आपण ही संधी पण देतोय की त्यांनी आपल्याकडे नियमित करण्यासाठी यावे जे पण आहेत त्यांनी, आणि आपण त्यांची जी बांधकामं आहेत तर ती नियमित करून देऊ. आत्ता जी अनाधिकृत बांधकामं झालेली असतील त्याच्यामध्ये की फॅमिली वाढली आहे आणि 30-30, 40-40 वर्ष राहत असेल,
तर त्यासाठी सुद्धा गरजेपोटीचं घर या तत्वावर सिडकोनी तेव्हासुद्धा हे दिलं होतं की आम्हाला ही बांधकामं नियमित करण्यासाठी परवानगी द्यावी. पण त्याच्यावर पण एकानी कोर्टामध्ये याचिका दाखल केल्यामुळे असून ती पण अजून याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे आपण गरजेपोटीच्या ह्याच्यावर ह्या तत्वावर ह्यांना आत्ता देऊ शकत नाही. पण त्यांनी जर आपल्याकडे आले नियमित करण्यासाठी, त्यांनी आपल्याकडे यावं, आम्ही त्यांच्या सुनावणी घेऊ, त्यांची घरं नियमित करण्याची प्रक्रिया करू. त्याच्यामध्ये सुद्धा जर त्यांना सॅटिस्फॅक्शन नसेल किंवा ते समाधानी नाही झाले त्याच्यामध्ये, तर आम्हाला शासनाकडे त्यांनी अपील करावं. शासन पण ह्याच्यावर जर ही अशी अपील आली त्यांच्याकडनं, तर शासन पण ह्याच्यावर एखादा धोरणात्मक निर्णय घेईल. शेवटचा प्रश्न योगेश सागर. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी उत्तर दिल्या त्याच्यामध्ये म्हटलंय आणि उत्तरात सुद्धा लिहिलंय की नियमितीकरण करण्यास पात्र असलेल्या बांधकामावर महानगरपालिकेतर्फे नियमित करण्यात येतील. माझा प्रश्न स्पेसिफिक आहे. मंदाताईंनी विचारलाय 12,667 लोकांना आपण नोटिसा दिल्या आहेत. त्यापैकी जवळजवळ 2,362 लोकांची सुनावण्या झाल्या आहेत. अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक प्रश्न असा आहे की ही तिकडची स्थानिक भूमिपुत्रांची जागा आहे. ते स्थानिक भूमिपुत्र आहेत. आणि अध्यक्ष महोदय, आपण गावांचे सीमांकनाच्या संदर्भामध्ये निर्णय बरेचशा वर्ष प्रलंबित आहेत. काही ठिकाणी झालेत, काही ठिकाणी नाही झाले. स्पेसिफिक प्रश्न असा आहे की ही बांधकाम नियमित करण्यासाठी मॅक्झिमम लोक म्हणजे अधिकाधिक लोकांना त्याच्यात समाविष्ट करता येणार अशा पद्धतीने आपण सरकार या संदर्भामधले कुठलेही नियम किंवा कायदे बदलणार आहेत का किंवा काढणार आहेत का, त्या आधारावर ते टिकू शकतील. अन्यथा कोर्टात ते टिकू शकणार नाही. आणि म्हणून सरकार म्हणून आपण त्या मूळ भूमिपुत्र जे नवी मुंबईच्या विस्तारात राहतात त्या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी आपले नियम व कायद्यामध्ये अधिकाधिक लोक पात्र होतील किंवा नियमितीकरण करत असतील याच्या संदर्भातला निर्णय हे 14 जुलैच्या सुनावणीच्या अगोदर करणार का? अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी याचा स्पेसिफिक उत्तर द्यावं. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी पहिल्यांदाच सांगितलं की हे जे लोक आहेत त्यांनी महानगरपालिकेकडे त्यांचे बांधकामं नियमित करण्यासाठीचे प्रस्ताव दाखल करावेत. आणि जर तिथे त्यांचं सॅटिस्फॅक्शन नाही झालं तर शासन याच्यामध्ये निश्चित एक धोरणात्मक निर्णय घेईल. शासनाकडे त्यांनी त्यावेळेस यावं. चला झालं ना. येत आहे खाली उत्तर ऐकण्यासाठी मान्य आहे, नाही. मान्य आहे. प्रश्न सुटले पाहिजे ना अध्यक्ष महाराज. बरोबर. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या संदर्भामध्ये नियम व कायदे बदलावे लागतील. जर ते नियमितीकरणसाठी तुमच्याकडे आले तरी तुम्ही आत्ता सध्याच्याच नियमावरती निर्णय देणार आहात, सध्याच्याच कायद्यानुसार निर्णय देणार आहात. आपण त्या संदर्भामध्ये 14 जुलैच्या हिअरिंगच्या अगोदर अधिकाधिक लोक नियमित होतील त्या पद्धतीने त्याचा फेरफार करण्यासाठी एक बैठक आपण लॉ ज्युडिशरीचे लोक, महानगरपालिकेचे युडीचे लोक आणि स्थानिक आमदार त्यांच्यासह आपण अशी एक बैठक करणार का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, आपण सगळ्या गावठाणाची एकतर आपण मोजणी करून घेऊ. त्यांचा विषय मला कळलेला आहे. कारण जेव्हा आता बांधकामं झाले, समजा आम्ही 1.5 FSI त्यांना अलाउड करत असू, तिथे जर जास्तीचा FSI आणि जास्तीचे हे मजले बांधले असतील तर त्याच्यासाठी शासनाला एक निर्णय घ्यायला लागेल. पण अध्यक्ष महोदय, त्याच्यासाठीचं अपील किंवा त्याच्यासाठीचा प्रस्ताव ह्या लोकांनी करावा हेच मी सांगत आहे. आणि ते केल्यानंतर आम्ही आत्तासुद्धा गावठाणाची मोजणी करू आणि त्यांचं अपील झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ. चला. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.